मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला हार्ट वॉल बघायचं आहे. काल आपण हार्टचा इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता. आज आपल्याला हार्ट वॉल बघायचं आहे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या लेयर्स प्रेझेंट असतात. इकडे मी हार्टची डायग्राम सुद्धा काढली आहे. वेल इथे एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्टमध्ये 2-3 पॉईंट्सच मी लिहिलेत, कारण की एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट जे आहे ते थोडंसं टिपिकल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळे पॉइंट्स कव्हर होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर ही सिम्प्लिफाईड डायग्राम आहे अगदी एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्टची. बुकमध्ये थोडीशी किचकट तुम्हाला दिलेली आहे, बट ही सुद्धा डायग्राम तुम्ही एक्झाममध्ये आल्यावर काढू शकता, कारण की ती काढणं थोडंसं तुम्हाला अवघड होईल. त्याच्यापेक्षा ही डायग्राम जर तुम्ही काढलीत तर तुम्हाला कळेलही लवकर आणि काढायला ती डायग्राम सोपी आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये 2-3च पॉईंट्स आपण आज हार्टमधले घेणार आहोत. त्याच्या आधी हार्ट वॉल जे आहे ते आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये घ्यायचं आहे. तर एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट जे आहे ते डिटेलमध्ये आपण उद्या बघणार आहोत. डायग्राम ही अशीच्या अशीच राहिली, ते फक्त जे पॉईंट्स आहेत ते डिटेलमध्ये मी तुम्हाला उद्या सांगेन. ठीक आहे, तर त्याच्या आधी आपण हार्ट वॉल बघणार आहोत. तर हार्ट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. हार्ट काय सांगितलंय, हार्टचा ओरिजिनेशन पॉइंट कोणता आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की 3 लेयर्स प्रेझेंट असतात. एक्सटर्नल जी असते त्याला तुम्ही एक्टोडर्म म्हणता, मिडल जी असते त्याला तुम्ही मिझोडर्म म्हणता आणि आतली जी असते त्याला तुम्ही एंडोडर्म म्हणता. राईट, तर मिडल लेयर जी असते त्या मिडल लेयर पासनं तुमचं जे हार्ट असतं ते ओरिजिनेट झालेलं असतं. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय, हार्ट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. मिझोडर्मल मीन्स मिडल लेयर. Second is its wall is made up of 3 layers: epicardium, myocardium and endocardium. Like जसं आपल्या स्किन मध्ये 3 लेयर्स असतात, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मिझोडर्म, तसेच हार्ट्स मध्ये सुद्धा त्याच्या ज्या वॉल्स असतात या 3 लेयर्स पासून बनलेल्या असतात. पहिली लेयर असते इपिकार्डियम, ज्याला तुम्ही आउटर लेयर म्हणता. सेकंड लेयर असते मायोकार्डियम, इट विल बी मिडल लेयर. अँड थर्ड अँड लास्ट वन इज एंडोकार्डियम अँड इट इज दी इनर लेयर. ठीक आहे, तर काय सांगितलं मी तुम्हाला की हार्ट मध्ये 3 लेयर्स प्रेझेंट असतात. सगळ्यात बाहेरची जी असते त्याला तुम्ही इपिकार्डियम म्हणता, सगळ्यात मधली जी असते त्याला तुम्ही मायोकार्डियम म्हणता आणि सगळ्यात आतली किंवा इनर लेयर जी असते त्याला तुम्ही म्हणत असता एंडोकार्डियम. ठीक आहे, तर मग आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं की व्हॉट इज एपिकार्डियम, व्हॉट इज मायोकार्डियम अँड व्हॉट इज एंडोकार्डियम, किंवा या लेयर्स नेमक्या कोणत्या कोणत्या कंपोनंट्स पासून बनलेल्या असतात किंवा कशापासून बनलेल्या असतात. तर सगळ्यात पहिले आहे एपिकार्डियम. एपिकार्डियम मध्ये काय सांगितले, इट इज द थिनेस्ट लेअर. एपिकार्डियम किंवा सगळ्यात आउटर लेअर जी असते, सगळ्यात बाहेरची लेअर जी असते ती अगदी थिन असते. इट इज फॉर्म्ड ऑफ फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम. स्क्वॅमस एपिथेलियम म्हणजे स्पॉन्जी टिश्यूज असतात, हे आपण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. तर हे जे एपिकार्डियम असतं हे त्याच फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम पासून बनलेलं असतं किंवा त्याचं स्ट्रक्चर जे असतं इट इज समवॉट फ्लॅट. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय, इट इज फॉर्म्ड ऑफ फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम. आणि ही लेअर कशी असते बाळांनो, एकदम थिन लेअर असते. देन इट इज रेस्टिंग ऑन दी बेसमेंट मेम्ब्रेन. रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेनचं मिनिंग काय होतो की सपोज हा टेबल आहे आणि टेबलवर आपण एखादी गोष्ट ठेवली आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ काय होतो की ती जी वस्तू असते दॅट थिंग इज रेस्टिंग ऑन दी बेसमेंट मेम्ब्रेन, म्हणजे ती टेबलवर ठेवलेली आहे किंवा टेबलवरती प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर त्या वस्तूला आपण म्हणू शकतो की इट इज रेस्टिंग ऑन दी टेबल. ठीक आहे, लाईक दॅट हे जे एपिकार्डियम असतं याच्या खाली एक बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट असते आणि त्या बेसमेंट मेम्ब्रेनवर हे एपिकार्डियम प्रेझेंट असतं. ठीक आहे, तर ओके, एपिकार्डियम मध्ये हे 3च पॉइंट्स आहे की सगळ्यात पहिले तर ही थिन लेअर असते, ही फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम पासून तयार झालेली असते आणि ती बेसमेंट मेम्ब्रेनवर रेस्टिंग पोझिशनला प्रेझेंट असते. सेकंड इज मायोकार्डियम. इट इज थिक लेअर. मायोकार्डियमची जी लेअर असते ती किंवा मिडल लेअर जी असते ती समवॉट थिक असते, जाड असते. इट इज फॉर्म्ड ऑफ कार्डियॅक मसल्स. आणि कार्डियॅक किंवा हार्ट मसल्स पासून हे जे मायोकार्डियम असतं ते बनलेलं असतं किंवा मायोकार्डियम मध्ये सगळे हार्ट मसल्स प्रेझेंट असतात. कार्डियॅक म्हणजे इट इज रिलेटेड टू हार्ट, तर इट इज फॉर्म्ड ऑफ कार्डियॅक मसल्स. देन थर्ड इज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. आपल्या हार्टमध्ये जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं ब्लडच्या एंट्रीमुळे किंवा एक्झिटमुळे, तर ते जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन असतं
ते कशाच्या मदतीने होत असतं, या मायोकार्डियमच्या मदतीने असतं, किंवा त्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनसाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, कोण जबाबदार असतं, तर ही मिडल लेअर जबाबदार असते, किंवा ही मिडल लेअर जी असते ते रिस्पॉन्सिबल असते, ज्याला आपण मायोकार्डियम म्हणतो. वाईल थर्ड अँड लास्ट लेअर इज एंडोकार्डियम. आता एंडोकार्डियम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात इनर लेअर जी असते त्याला तुम्ही काय म्हणत असता, एंडोकार्डियम म्हणत असता. तर एंडोकार्डियम जी असते इट इज थिन लेअर. ही सुद्धा कशी असते, लाईक एपिकार्डियम सारखीच ही सुद्धा लेअर जी असते ती थिन लेअर असते. त्याच्यानंतर इट इज फॉर्म्ड ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. ही लेअर जी असते ती स्क्वॅमस एपिथेलियम पासून तयार झालेली असते. मग आता सगळ्यात शेवटी हा पॉइंट मी लिहिलाय की एपिकार्डियम आणि एंडोकार्डियम ह्या ज्या दोन लेयर्स आहेत, दीज टू लेयर्स आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. ह्या ज्या दोन लेयर्स आहेत त्या फक्त काय करत असतात की इनर स्ट्रक्चरला किंवा त्यांच्या दोघांच्या मध्ये प्रेझेंट असणारं जे स्ट्रक्चर असतं त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं किंवा संरक्षण देण्याचं काम करत असतात. वेल अपार्ट फ्रॉम दीज टू लेयर्स ही जी मायोकार्डियम असते ही कशासाठी रिस्पॉन्सिबल असते, फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. जेव्हा ब्लडची एंट्री हार्टमध्ये होते तेव्हा कॉन्ट्रॅक्शन आणि जेव्हा परत हार्टच्या बाहेर जाणार ब्लड तेव्हा रिलॅक्सेशनची जी पोझिशन असते, या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मध्ये जी लेअर हेल्प करते हार्टला त्याला तुम्ही मायोकार्डियम असं म्हणता. ठीक आहे. तर हे जे होतं ते होतं हार्ट वॉल, किंवा हार्ट वॉल मध्ये कोणते कोणते लेयर्स प्रेझेंट असतात हे आपण आताच बघितलं. त्याच्यानंतर आहे एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ओके, तर आपण काय बघत होतो, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. तर आता हे फक्त मी तुम्हाला एक इंट्रोडक्टरी ह्याच्यामधले हे 3 पॉईंट्सच सांगणार आहे, आणि एक इंट्रोडक्टरी की कशा प्रकारे ब्लड कुठनं येतं, कुठे त्याचं कुठून कुठे नंतर ते जाणार, किंवा कसं ते लंग्सकडे पाठवलं जाणार, लंग्समध्ये त्याचं ऑक्सिजनेशन झालं की लंग्समधनं परत कुठे येणार आणि कुठून ते पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जाणार, हे मी तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन त्याची एक तुम्हाला आउटलाईन सांगणार आहे. आणि मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याचं डिटेल्ड एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट जे आहे ते स्टडी करणार आहोत. तर काय सांगितलंय की एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये काय सांगितलंय की ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. हे तुम्हालाही माहिती आहे, आपण आधीपासून स्टडी करत आलोय की ह्युमन हार्ट जे असतं त्याच्यामध्ये 4 चेंबर्स प्रेझेंट असतात. 2 सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड आर्ट्रिया. हे जे वरचे 2 चेंबर्स आहेत, ठीक आहे, याला आपण आर्ट्रिया म्हटलंय. लेफ्ट आर्ट्रिया अँड राईट आर्ट्रिया अँड सेकंड वन इज लेफ्ट आर्ट्रिया. म्हणजे सुपेरियर म्हणजे वरच्या पार्ट मधले. ठीक आहे. तर सुपेरियर किंवा वरचे जे 2 चेंबर्स असतात त्यांना आपण आर्ट्रिया म्हणतो, कॉल्ड ॲज आर्ट्रिया, किंवा आउरिकल्स सुद्धा तुम्ही त्यांना म्हणू शकता. वाईल 2 इन्फेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल. आता इन्फेरियर म्हणजे लोअर पार्ट मधले, ठीक आहे, सुपेरियर म्हणजे वरचा पार्ट आणि इन्फेरियर म्हणजे खालचा पार्ट. तर सुपेरियर जे चेंबर्स असतात त्यांना तुम्ही आर्ट्रिया किंवा आउरिकल्स म्हणता. वाईल इन्फेरियर म्हणजे खालच्या पार्ट मधले जे 2 चेंबर्स असतात त्यांना तुम्ही व्हेंट्रिकल्स म्हणता. ठीक आहे. तर सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज आर्ट्रिया और आउरिकल्स, वाईल इन्फेरियर टू चेंबर्स आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. तर वरच्या साईडला आउरिकल्स असतात आणि खालच्या साईडला व्हेंट्रिकल्स असतात. तर मग आता हे हार्टचं स्ट्रक्चर आहे. हे जे दाखवलंय ह्याला आपण एओर्टा म्हणतो. ठीक आहे. हे रेड कलरचा जो पाईप दाखवलाय त्याला म्हणणार तुम्ही सुपेरियर वेना केवा, किंवा याला तुम्ही प्री केवल वेन म्हणू शकता. ठीक आहे. वाईल हाच जो पाईप आहे तो खाली इकडे एकदम बेसला कंटिन्यू दाखवलाय. ठीक आहे. याला तुम्ही म्हणणार बाळांनो इन्फेरियर वेना केवा. ठीक आहे. किंवा पोस्ट कॅवल वेन सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. तर एक लक्षात आलं असेल तुमच्या, हा जो रेड पाईप आहे त्याला तुम्ही सुपेरियर वेना केवा म्हटलं. हा खाली इकडे कंटिन्युएशन मध्ये बेसमेंटला दाखवलाय त्याला तुम्ही इन्फेरियर वेना केवा म्हटलं. हा जो मोठा आहे ब्लॅक कलरचा त्याला तुम्ही एओर्टा म्हटलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी वेन तुम्हाला, ही जी आर्टरी तुम्हाला दिसतीये, ठीक आहे, कोणती, ही इकडे कंटिन्यू झालीये. ठीक आहे. याला म्हणणार तुम्ही पल्मोनरी आर्टरी. ठीक आहे. काय म्हणणार याला तुम्ही, पल्मोनरी आर्टरी. पण हे जे 2 आहे 4, 1 2 3 4, तर हे काय आहे, पल्मोनरी वेन्स आहेत बाळांनो. ठीक आहे. यांना काय म्हणणार तुम्ही, पल्मोनरी वेन्स. त्याच्यानंतर हे जे आहे इकडे राईट आउरिकल आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये हे जे तुम्हाला 2 पाकळीसारखा आकार दिसतो याला आपण म्हटलंय ट्रायकोस्पिड वॉल. ठीक आहे. वाईल त्याच्या ऑपोजिट साईडला या लेफ्ट आउरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये
हे जे पाकळीसारखा आकार तुम्हाला दिसतोय ह्याला आपण म्हटलंय बायकस्पिड वॉल्व. ठीक आहे. तर दिस वन इज ट्रायकस्पिड वॉल्व अँड दॅट वन इज बायकस्पिड वॉल्व. ठीक आहे. आता या ट्रायकस्पिड वॉल्वच्या एक्झॅक्टली बाजूला हे जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे त्याला तुम्ही म्हणणार पल्मोनरी वॉल्व. पल्मोनरी वॉल्व का म्हटलं, कारण की हा कशाशी कनेक्टेड आहे, तर या पल्मोनरी आर्टरी बरोबर कनेक्टेड आहे, म्हणून याला तुम्ही नाव काय दिलंय, पल्मोनरी वॉल्व म्हटलंय. ठीक आहे. वाईल याच्या एक्झॅक्टली बाजूला जो रेड कलरचा तुम्हाला सर्क्युलर पार्ट दिसतोय याला तुम्ही काय म्हटलंय, एओर्टिक वॉल्व म्हटलंय. एओर्टिक वॉल्व का म्हटलंय बाळांनो, कारण की एओर्टाचं हे जे स्ट्रक्चर आहे हे इथपर्यंत कंटिन्यू आहे. ठीक आहे. तर हे एओर्टाला कनेक्टेड असल्यामुळे याला तुम्ही एओर्टिक वॉल्व म्हटलं, आणि हे ब्लू कलरचं जे आहे ते पल्मोनरी आर्टरीला कनेक्टेड असल्यामुळे तुम्ही याला पल्मोनरी वॉल्व म्हटलं. ठीक आहे. तर असो हे सगळे जे पार्ट्स आहेत, आणि या दोघांच्या मध्ये एक रेड कलरच्या दोन एकदम फाईन लाईन्स मी तुम्हाला दाखवल्या, तर याला म्हटलं जातं लिगॅमेंटम आर्टेरियोसम. ठीक आहे. की जे या एओर्टाला आणि पल्मोनरी आर्टरीला कनेक्ट करून ठेवण्याचं किंवा एकमेकांशी जोडण्याचं काम करतं. त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं आपण, लिगॅमेंटम आर्टेरियोसम. म्हणजे लिगॅमेंटचा मिनिंगच होतो की दोन गोष्टींना जोडून ठेवण्याचं काम जे स्ट्रक्चर करतं त्यांना आपण लिगॅमेंट्स म्हणत असतो. तर हे जे रेड कलरच्या दोन लाईन्स दिसतात त्याला म्हणणार तुम्ही लिगामेंटम आर्टेरियोसम. तर असो, तर हे सगळे जे होते याच्यामध्ये आपण बरेचसे आणखी पार्ट्स आहे. कोरोनरी आर्टरी आहे, कोरोनरी सायनस आहे. ठीक आहे. तर इकडे या राईट वेंट्रिकलच्याच पार्टमध्ये कोरोनरी आर्टरी, कोरोनरी वेन्स किंवा कोरोनरी सल्काय प्रेझेंट असतं. तर ते तुमच्या बुकमध्ये जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलंय, पण कोरोनरी आर्टरी म्हणजे काय किंवा कोरोनरी सल्काय म्हणजे काय ते आपण उद्या बघणार आहोत. तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की नेमकं हार्टमध्ये किंवा हार्टमधून डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं आणि ते ऑक्सिजनेशनसाठी कसं पाठवलं जातं. तर बाळांनो हे आहे सुपेरियर वेना केवा. ठीक आहे. वरचा जो पार्ट आहे त्याला म्हटलंय सुपेरियर वेना केवा. सुपेरियर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की अप्पर. ठीक आहे. तर वरच्या बॉडी पार्ट मधलं म्हणजे कमरेपासून वरचा जो बॉडी पार्ट आहे तिथलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते सुपेरियर वेना केवा थ्रू येणार या राईट आउरिकल मध्ये. ठीक आहे. वाईल हा जो पाईप आहे तो खाली सुद्धा कंटिन्यूड आहे, ज्याला आपण इन्फेरियर वेना केवा म्हटलंय. राईट. तर या इन्फेरियर म्हणजे लोअर बॉडी पार्ट, म्हणजे कमरेपासून खालचा जो पार्ट आहे आपला बॉडी पार्ट आहे किंवा कमरेपासून जे काय आपले ऑर्गन्स येणार तर तिथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते या इन्फेरियर वेना केवा थ्रू येणार राईट आउरिकल मध्ये. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवायचं, कमरेपासून वरचे जे बॉडी पार्ट्स आहे, बॉडी ऑर्गन्स आहे, तिथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड सुपेरियर वेना केवा थ्रू राईट आउरिकल मध्ये किंवा राईट आर्टरियामध्ये येणार. वाईल लोअर बॉडी पार्ट म्हणजे कमरेपासून खालचा जो बॉडी पार्ट आहे आपला किंवा जी कमरेपासून खालची बॉडी आहे तिथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड या इन्फेरियर वेना केवा थ्रू कुठे येणार, राईट आउरिकल मध्ये. म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट आउरिकल मध्ये किंवा राईट आर्टरियामध्ये येत असतं. कोणतं, डिऑक्सिजनेटेड, की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स झालेला नाहीये असं डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट आर्टरियामध्ये येतं. सगळ्यात पहिले कशाच्या थ्रू, सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केवा थ्रू ते डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट आर्टरियामध्ये येतं. राईट आर्टरियामधून या ट्रायकस्पिड वॉल्व जेव्हा ओपन होणार तेव्हा राईट आउरिकल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड जाणार या राईट वेंट्रिकल मध्ये. ठीक आहे. राईट वेंट्रिकल मधून ते डिऑक्सिजनेटेड ब्लड या पल्मोनरी, सगळ्यात पहिले हा आहे पल्मोनरी वॉल्व. हे पल्मोनरी वॉल्व ओपन झाला की इथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड या पल्मोनरी आर्टरी थ्रू जाणार बाळांनो लंग्स कडे. ठीक आहे. पल्मोनरी आर्टरी थ्रू डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जाणार, लंग्स कडे जाणार. ठीक आहे. लंग्स कडे ते गेलं की तिथे त्याचं होणार ऑक्सिजनेशन, म्हणजे त्या ब्लड बरोबर ऑक्सिजन मिक्स केला जाणार आणि ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते त्या लंग्स मधून या पल्मोनरी वेन्स थ्रू येणार लेफ्ट आउरिकल मध्ये. ठीक आहे. याचा जो पाथवे आहे तो जो मी सांगतेय तो एकदम केअरफुली ऐकून घ्या, कॉन्सन्ट्रेशननी ऐका एकदम, की जे ऑक्सिजनेटेड ब्लड जे लंग्स मध्ये ज्याचं ऑक्सिजनेशन झालंय ते ब्लड कुठे येणार, ऑक्सिजनेटेड ब्लड या पल्मोनरी वेन्स मधून येणार लेफ्ट आउरिकल मध्ये. लेफ्ट आउरिकल मध्ये ते ऑक्सिजनेटेड ब्लड आलं की ते या बायकस्पिड वॉल्व थ्रू कुठे येणार, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येणार. ठीक आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड आहे बाळांनो. ठीक आहे. तर लेफ्ट आउरिकल मधून ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे आलं, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आलं. मग एकदा का ते लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आलं
की हा जो एओर्टिक वॉल्व असतो, या एओर्टिक वॉल मधून ते ऑक्सिजनेटेड ब्लड जाणार एओर्टामध्ये आणि एओर्टामधून ते पूर्ण बॉडी पार्ट्स कडे ऑक्सिजनेटेड ब्लड डिस्ट्रीब्यूट होणार. ठीक आहे. तर हा युज्युअल पाथवे असतो की कशा प्रकारे डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये येतं आणि ते हार्टमधून कुठे पाठवलं जातं, परत ते हार्टमध्ये येतं आणि हार्टमधून ते पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जातं. ठीक आहे. परत एकदा मी सांगते, केअरफुली लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय झालं, सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केव्हा थ्रू डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं राईट आउरिकल मध्ये, राईट आउरिकल मधून ते गेलं राईट वेंट्रिकल मध्ये. कशाच्या थ्रू गेलं, तर या ट्रायकस्पिड वॉल्वच्या थ्रू गेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड. मग ते डिऑक्सिजनेटेड ब्लड या पल्मोनरी वॉल्व थ्रू कुठे गेलं, पल्मोनरी आर्टरी मधून गेलं ते लंग्स कडे फॉर ऑक्सिजनेशन. ऑक्सिजनेशन झालं लंग्स मधून ते पल्मोनरी वेन्स थ्रू येणार लेफ्ट आउरिकल मध्ये. लेफ्ट आउरिकल मधून बायकस्पिड वॉल्व ओपन झाला की ते ऑक्सिजनेटेड ब्लड येणार लेफ्ट वेंट्रिकल मध्ये. लेफ्ट वेंट्रिकल मध्ये एकदा का ऑक्सिजनेटेड ब्लड आलं की एओर्टिक वॉल्व होणार ओपन आणि एओर्टिक वॉल्व थ्रू ते ऑक्सिजनेटेड ब्लड एओर्टामध्ये जाणार आणि एओर्टामधून ते आपल्या बॉडी पार्ट्स कडे किंवा आपल्या बॉडी ऑर्गन्स कडे डिस्ट्रीब्यूट केलं जाणार. हा युज्युअल पाथवे असतो की कशा प्रकारे ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या पूर्ण बॉडी ऑर्गन्स कडे सर्क्युलेट केला जातो. तर असो हे एक्सटर्नल, हा मी तुम्हाला एक पाथवे सांगितला की कशा प्रकारे कंडक्ट केलं जातं किंवा कशा प्रकारे ब्लड आपल्या हार्ट थ्रू सर्क्युलेट होत असतं पूर्ण बॉडी ऑर्गन्स कडे. आणि एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट जे आहे ते आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. ह्याचे फोटोज मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेन. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे. गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला हार्ट वॉल बघायचं आहे. काल आपण हार्टचा इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता. आज आपल्याला हार्ट वॉल बघायचं आहे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या लेयर्स प्रेझेंट असतात. इकडे मी हार्टची डायग्राम सुद्धा काढली आहे. वेल इथे एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्टमध्ये 2-3 पॉईंट्सच मी लिहिलेत, कारण की एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट जे आहे ते थोडंसं टिपिकल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळे पॉइंट्स कव्हर होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर ही सिम्प्लिफाईड डायग्राम आहे अगदी एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्टची. बुकमध्ये थोडीशी किचकट तुम्हाला दिलेली आहे, बट ही सुद्धा डायग्राम तुम्ही एक्झाममध्ये आल्यावर काढू शकता, कारण की ती काढणं थोडंसं तुम्हाला अवघड होईल. त्याच्यापेक्षा ही डायग्राम जर तुम्ही काढलीत तर तुम्हाला कळेलही लवकर आणि काढायलाही ती डायग्राम सोपी आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 2-3च पॉईंट्स आपण आज हार्टमधले घेणार आहोत. त्याच्या आधी हार्ट वॉल जे आहे ते आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये घ्यायचं आहे. तर एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट जे आहे ते डिटेलमध्ये आपण उद्या बघणार आहोत. डायग्राम ही अशीच्या अशीच राहिली, ते फक्त जे पॉईंट्स आहेत ते डिटेलमध्ये मी तुम्हाला उद्या सांगेन. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपण हार्ट वॉल बघणार आहोत. तर हार्ट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. हार्ट काय सांगितलंय, हार्टचा ओरिजिनेशन पॉइंट कोणता आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की 3 लेयर्स प्रेझेंट असतात. एक्सटर्नल जी असते त्याला तुम्ही एक्टोडर्म म्हणता, मिडल जी असते त्याला तुम्ही मिझोडर्म म्हणता आणि आतली जी असते त्याला तुम्ही एंडोडर्म म्हणता. राईट. तर मिडल लेयर जी असते त्या मिडल लेयर पासनं तुमचं जे हार्ट असतं ते ओरिजिनेट झालेलं असतं. ठीक आहे. म्हणून काय म्हटलंय, हार्ट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. मिझोडर्मल मीन्स मिडल लेयर. Second is its wall is made up of 3 layers: epicardium, myocardium and endocardium. लाईक जसं आपल्या स्किन मध्ये 3 लेयर्स असतात, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मिझोडर्म, तसेच हार्ट्स मध्ये सुद्धा त्याच्या ज्या वॉल्स असतात या 3 लेयर्स पासून बनलेल्या असतात. पहिली लेयर असते इपिकार्डियम, ज्याला तुम्ही आउटर लेयर म्हणता. सेकंड लेयर असते मायोकार्डियम, इट विल बी मिडल लेयर, अँड थर्ड अँड लास्ट वन इज एंडोकार्डियम अँड इट इज दी इनर लेयर. ठीक आहे. तर काय सांगितलं मी तुम्हाला की हार्ट मध्ये 3 लेयर्स प्रेझेंट असतात. सगळ्यात बाहेरची जी असते त्याला तुम्ही इपिकार्डियम म्हणता, सगळ्यात मधली जी असते त्याला तुम्ही मायोकार्डियम म्हणता आणि सगळ्यात आतली किंवा इनर लेयर जी असते त्याला तुम्ही म्हणत असता एंडोकार्डियम. ठीक आहे. तर मग आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं की व्हॉट इज एपिकार्डियम, व्हॉट इज मायोकार्डियम अँड व्हॉट इज एंडोकार्डियम, किंवा या लेयर्स नेमक्या कोणत्या कोणत्या कंपोनंट्स पासून बनलेल्या असतात किंवा कशापासून बनलेल्या असतात. तर सगळ्यात पहिले आहे एपिकार्डियम.
एपिकार्डियम मध्ये काय सांगितले, इट इज द थिनेस्ट लेअर. एपिकार्डियम किंवा सगळ्यात आउटर लेअर जी असते, सगळ्यात बाहेरची लेअर जी असते ती अगदी थिन असते. इट इज फॉर्म्ड ऑफ फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम. स्क्वॅमस एपिथेलियम म्हणजे स्पॉन्जी टिश्यूज असतात, हे आपण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. तर हे जे एपिकार्डियम असतं हे त्याच फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम पासून बनलेलं असतं किंवा त्याचं स्ट्रक्चर जे असतं इट इज समवॉट फ्लॅट. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय, इट इज फॉर्म्ड ऑफ फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम. आणि ही लेअर कशी असते बाळांनो, एकदम थिन लेअर असते. देन इट इज रेस्टिंग ऑन दी बेसमेंट मेम्ब्रेन. रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेनचं मिनिंग काय होतो की सपोज हा टेबल आहे आणि टेबलवर आपण एखादी गोष्ट ठेवली आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ काय होतो की ती जी वस्तू असते दॅट थिंग इज रेस्टिंग ऑन दी बेसमेंट मेम्ब्रेन, म्हणजे ती टेबलवर ठेवलेली आहे किंवा टेबलवरती प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर त्या वस्तूला आपण म्हणू शकतो की इट इज रेस्टिंग ऑन दी टेबल. ठीक आहे, लाईक दॅट हे जे एपिकार्डियम असतं याच्या खाली एक बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट असते आणि त्या बेसमेंट मेम्ब्रेनवर हे एपिकार्डियम प्रेझेंट असतं. ठीक आहे, तर ओके, एपिकार्डियम मध्ये हे तीनच पॉइंट्स आहे की सगळ्यात पहिले तर ही थिन लेअर असते, ही फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम पासून तयार झालेली असते आणि ती बेसमेंट मेम्ब्रेनवर रेस्टिंग पोझिशनला प्रेझेंट असते. सेकंड इज मायोकार्डियम. इट इज थिक लेअर. मायोकार्डियमची जी लेअर असते ती किंवा मिडल लेअर जी असते ती समवॉट थिक असते, जाड असते. इट इज फॉर्म्ड ऑफ कार्डियॅक मसल्स आणि कार्डियॅक किंवा हार्ट मसल्स पासून हे जे मायोकार्डियम असतं ते बनलेलं असतं किंवा मायोकार्डियम मध्ये सगळे हार्ट मसल्स प्रेझेंट असतात. कार्डियॅक म्हणजे इट इज रिलेटेड टू हार्ट, तर इट इज फॉर्म्ड ऑफ कार्डियॅक मसल्स. देन थर्ड इज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. आपल्या हार्टमध्ये जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं ब्लडच्या एंट्रीमुळे किंवा एक्झिटमुळे, तर ते जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन असतं ते कशाच्या मदतीने होत असतं, या मायोकार्डियमच्या मदतीने असतं. किंवा त्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनसाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, कोण जबाबदार असतं, तर ही मिडल लेअर जबाबदार असते किंवा ही मिडल लेअर जी असते ते रिस्पॉन्सिबल असते, ज्याला आपण मायोकार्डियम म्हणतो. वाईल थर्ड अँड लास्ट लेअर इज एंडोकार्डियम. आता एंडोकार्डियम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात इनर लेअर जी असते त्याला तुम्ही काय म्हणत असता, एंडोकार्डियम म्हणत असता. तर एंडोकार्डियम जी असते इट इज थिन लेअर. ही सुद्धा कशी असते, लाईक एपिकार्डियम सारखीच ही सुद्धा लेअर जी असते ती थिन लेअर असते. त्याच्यानंतर इट इज फॉर्म्ड ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. ही लेअर जी असते ती स्क्वॅमस एपिथेलियम पासून तयार झालेली असते. मग आता सगळ्यात शेवटी हा पॉइंट मी लिहिलाय की एपिकार्डियम आणि एंडोकार्डियम ह्या ज्या दोन लेयर्स आहेत, दीज टू लेयर्स आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. ह्या ज्या दोन लेयर्स आहेत त्या फक्त काय करत असतात की इनर स्ट्रक्चरला किंवा त्यांच्या दोघांच्या मध्ये प्रेझेंट असणारं जे स्ट्रक्चर असतं त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं किंवा संरक्षण देण्याचं काम करत असतात. वेल अपार्ट फ्रॉम दीज टू लेयर्स ही जी मायोकार्डियम असते ही कशासाठी रिस्पॉन्सिबल असते, फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. जेव्हा ब्लडची एंट्री हार्टमध्ये होते तेव्हा कॉन्ट्रॅक्शन आणि जेव्हा परत हार्टच्या बाहेर जाणार ब्लड तेव्हा रिलॅक्सेशनची जी पोझिशन असते, या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मध्ये जी लेअर हेल्प करते हार्टला त्याला तुम्ही मायोकार्डियम असं म्हणता. ठीक आहे, तर हे जे होतं ते होतं हार्ट वॉल किंवा हार्ट वॉलमध्ये कोणते कोणते लेयर्स प्रेझेंट असतात हे आपण आताच बघितलं. त्याच्यानंतर आहे एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ओके, तर आपण काय बघत होतो, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. तर आता हे फक्त मी तुम्हाला एक इंट्रोडक्टरी ह्याच्यामधले हे 3 पॉइंट्स सांगणार आहे आणि एक इंट्रोडक्टरी की कशा प्रकारे ब्लड कुठनं येतं, कुठे त्याचं कुठून कुठे नंतर ते जाणार किंवा कसं ते लंग्सकडे पाठवलं जाणार, लंग्समध्ये त्याचं ऑक्सिजनेशन झालं की लंग्समधनं परत कुठे येणार आणि कुठून ते पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जाणार, हे मी तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन त्याची एक तुम्हाला आउटलाईन सांगणार आहे. आणि मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याचं डिटेल्ड एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट जे आहे ते स्टडी करणार आहोत. तर काय सांगितलंय की एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये काय सांगितलंय की ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. हे तुम्हालाही माहिती आहे, आपण आधीपासून स्टडी करत आलोय की ह्युमन हार्ट जे असतं त्याच्यामध्ये 4 चेंबर्स प्रेझेंट असतात. 2 सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड आर्ट्रिया. हे जे वरचे 2 चेंबर्स आहेत, ठीक आहे, याला आपण आर्ट्रिया म्हटलंय. लेफ्ट आर्ट्रिया अँड राईट आर्ट्रिया अँड सेकंड वन इज लेफ्ट आर्ट्रिया. म्हणजे सुपेरियर म्हणजे वरच्या पार्ट मधले. ठीक आहे, तर सुपेरियर किंवा वरचे जे 2 चेंबर्स असतात त्यांना आपण आर्ट्रिया म्हणतो, कॉल्ड ॲज आर्ट्रिया.
किंवा आउरिकल्स सुद्धा तुम्ही त्यांना म्हणू शकता. वाईल 2 इन्फेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल. आता इन्फेरियर म्हणजे लोअर पार्ट मधले, ठीक आहे. सुपेरियर म्हणजे वरचा पार्ट आणि इन्फेरियर म्हणजे खालचा पार्ट. तर सुपेरियर जे चेंबर्स असतात त्यांना तुम्ही आर्ट्रिया किंवा आउरिकल्स म्हणता. वाईल इन्फेरियर म्हणजे खालच्या पार्ट मधले जे 2 चेंबर्स असतात त्यांना तुम्ही व्हेंट्रिकल्स म्हणता, ठीक आहे. तर सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज आर्ट्रिया और आउरिकल्स, वाईल इन्फेरियर 2 चेंबर्स आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. तर वरच्या साईडला आउरिकल्स असतात आणि खालच्या साईडला व्हेंट्रिकल्स असतात. तर मग आता हे हार्टचं स्ट्रक्चर आहे. हे जे दाखवलंय ह्याला आपण एओर्टा म्हणतो, ठीक आहे. हे रेड कलरचा जो पाईप दाखवलाय त्याला म्हणणार तुम्ही सुपेरियर वेना केवा किंवा याला तुम्ही प्री केवल वेन म्हणू शकता, ठीक आहे. वाईल हाच जो पाईप आहे तो खाली इकडे एकदम बेसला कंटिन्यू दाखवलाय, ठीक आहे. याला तुम्ही म्हणणार बाळांनो इन्फेरियर वेना केवा, ठीक आहे. किंवा पोस्ट कॅवल वेन सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. तर एक लक्षात आलं असेल तुमच्या, हा जो रेड पाईप आहे त्याला तुम्ही सुपेरियर वेना केवा म्हटलं. हा खाली इकडे कंटिन्युएशन मध्ये बेसमेंटला दाखवलाय त्याला तुम्ही इन्फेरियर वेना केवा म्हटलं. हा जो मोठा आहे ब्लॅक कलरचा त्याला तुम्ही एओर्टा म्हटलं, ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी वेन तुम्हाला, ही जी आर्टरी तुम्हाला दिसतीये, ठीक आहे, कोणती, ही इकडे कंटिन्यू झालीये, ठीक आहे. याला म्हणणार तुम्ही पल्मोनरी आर्टरी, ठीक आहे. काय म्हणणार याला तुम्ही पल्मोनरी आर्टरी. पण हे जे 2 आहे 4, 1 2 3 4, तर हे काय आहे पल्मोनरी वेन्स आहेत बाळांनो, ठीक आहे. त्यांना काय म्हणणार तुम्ही पल्मोनरी वेन्स. त्याच्यानंतर हे जे आहे इकडे राईट आउरिकल आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये हे जे तुम्हाला 2 पाकळीसारखा आकार दिसतो याला आपण म्हटलंय ट्रायकस्पिड वॉल, ठीक आहे. वाईल त्याच्या ऑपोजिट साईडला या लेफ्ट आउरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये हे जे पाकळीसारखा आकार तुम्हाला दिसतोय याला आपण म्हटलंय बायकस्पिड वॉल, ठीक आहे. तर दिस वन इज ट्रायकस्पिड वॉल अँड दॅट वन इज बायकस्पिड वॉल, ठीक आहे. आता या ट्रायकस्पिड वॉलच्या एक्झॅक्टली बाजूला हे जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे त्याला तुम्ही म्हणणार पल्मोनरी वॉल. पल्मोनरी वॉल का म्हटलं, कारण की हा कशाशी कनेक्टेड आहे तर या पल्मोनरी आर्टरी बरोबर कनेक्टेड आहे, म्हणून याला तुम्ही नाव काय दिलंय पल्मोनरी वॉल म्हटलंय, ठीक आहे. वाईल याच्या एक्झॅक्टली बाजूला जो रेड कलरचा तुम्हाला सर्क्युलर पार्ट दिसतोय याला तुम्ही काय म्हटलंय एओर्टिक वॉल म्हटलंय. एओर्टिक वॉल का म्हटलंय बाळांनो, कारण की एओर्टाचं हे जे स्ट्रक्चर आहे हे इथपर्यंत कंटिन्यू आहे, ठीक आहे. तर हे एओर्टाला कनेक्टेड असल्यामुळे याला तुम्ही एओर्टिक वॉल म्हटलं आणि हे ब्लू कलरचं जे आहे ते पल्मोनरी आर्टरीला कनेक्टेड असल्यामुळे तुम्ही याला पल्मोनरी वॉल म्हटलं, ठीक आहे. तर असो हे सगळे जे पार्ट्स आहेत आणि या दोघांच्या मध्ये एक रेड कलरच्या 2 एकदम फाईन लाईन्स मी तुम्हाला दाखवल्या, तर याला म्हटलं जातं लिगॅमेंटम आर्टेरियोसम, ठीक आहे. की जे या एओर्टाला आणि पल्मोनरी आर्टरीला कनेक्ट करून ठेवण्याचं किंवा एकमेकांशी जोडण्याचं काम करतं. त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं आपण लिगॅमेंटम आर्टेरियोसम. म्हणजे लिगॅमेंटचा मिनिंगच होतो की 2 गोष्टींना जोडून ठेवण्याचं काम जे स्ट्रक्चर करतं त्यांना आपण लिगॅमेंट्स म्हणत असतो. तर हे जे रेड कलरच्या 2 लाईन्स दिसतात त्याला म्हणणार तुम्ही लिगॅमेंटम आर्टेरियोसम. तर असो, तर हे सगळे जे होते याच्यामध्ये आपण बरेचसे आणखी पार्ट्स आहे. कोरोनरी आर्टरी आहे, कोरोनरी सायनस आहे, ठीक आहे. तर इकडे या राईट व्हेंट्रिकलच्याच पार्ट मध्ये कोरोनरी आर्टरी, कोरोनरी वेन्स किंवा कोरोनरी सल्काय प्रेझेंट असतं. तर ते तुमच्या बुकमध्ये जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलंय. पण कोरोनरी आर्टरी म्हणजे काय किंवा कोरोनरी सल्काय म्हणजे काय ते आपण उद्या बघणार आहोत. तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की नेमकं हार्टमध्ये किंवा हार्टमधून डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं आणि ते ऑक्सिजनेशनसाठी कसं पाठवलं जातं. तर बाळांनो हे आहे सुपेरियर वेना केवा, ठीक आहे. वरचा जो पार्ट आहे त्याला म्हटलंय सुपेरियर वेना केवा. सुपेरियर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की अप्पर, ठीक आहे. तर वरच्या बॉडी पार्ट मधलं म्हणजे कमरेपासून वरचा जो बॉडी पार्ट आहे तिथलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते सुपेरियर वेना केवा थ्रू येणार या राईट आउरिकल मध्ये, ठीक आहे. वाईल हा जो पाईप आहे तो खाली सुद्धा कंटिन्यूड आहे ज्याला आपण इन्फेरियर वेना केवा म्हटलंय, राईट. तर या इन्फेरियर म्हणजे लोअर बॉडी पार्ट म्हणजे कमरेपासून खालचा जो पार्ट आहे आपला बॉडी पार्ट आहे किंवा कमरेपासून जे काय आपले ऑर्गन्स येणार तर तिथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते या इन्फेरियर वेना केवा थ्रू येणार राईट आउरिकल मध्ये, ठीक आहे. तर एक लक्षात ठेवायचं
कमरेपासून वरचे जे बॉडी पार्ट्स आहे, बॉडी ऑर्गन्स आहे, तिथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड सुपेरियर वेना केव्हा थ्रू राईट आउरिकल मध्ये किंवा राईट आर्टरियामध्ये येणार, वाईल लोअर बॉडी पार्ट म्हणजे कमरेपासून खालचा जो बॉडी पार्ट आहे आपला किंवा जी कमरेपासून खालची बॉडी आहे तिथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड या इन्फेरियर वेना केव्हा थ्रू कुठे येणार, राईट आउरिकल मध्ये. म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट आउरिकल मध्ये किंवा राईट आर्टरियामध्ये येत असतं. कोणतं, डिऑक्सिजनेटेड, की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स झालेला नाहीये असं डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट आर्टरियामध्ये येतं. सगळ्यात पहिले कशाच्या थ्रू, सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केव्हा थ्रू ते डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट आर्टरियामध्ये येतं. राईट आर्टरियामधून या ट्रायकस्पिड वॉल्व जेव्हा ओपन होणार तेव्हा राईट आउरिकल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड जाणार या राईट वेंट्रिकल मध्ये. ठीक आहे, राईट वेंट्रिकल मधून ते डिऑक्सिजनेटेड ब्लड या पल्मोनरी, सगळ्यात पहिले हा आहे पल्मोनरी वॉल्व. हे पल्मोनरी वॉल्व ओपन झाला की इथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड या पल्मोनरी आर्टरी थ्रू जाणार बाळांनो लंग्स कडे. ठीक आहे, पल्मोनरी आर्टरी थ्रू डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जाणार, लंग्स कडे जाणार. ठीक आहे, लंग्स कडे ते गेलं की तिथे त्याचं होणार ऑक्सिजनेशन, म्हणजे त्या ब्लड बरोबर ऑक्सिजन मिक्स केला जाणार आणि ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते त्या लंग्स मधून या पल्मोनरी वेन्स थ्रू येणार लेफ्ट आउरिकल मध्ये. ठीक आहे, याचा जो पाथवे आहे तो जो मी सांगतेय तो एकदम केअरफुली ऐकून घ्या, कॉन्सन्ट्रेशननी ऐका एकदम, की जे ऑक्सिजनेटेड ब्लड जे लंग्स मध्ये ज्याचं ऑक्सिजनेशन झालंय ते ब्लड कुठे येणार, ऑक्सिजनेटेड ब्लड या पल्मोनरी वेन्स मधून येणार लेफ्ट आउरिकल मध्ये. लेफ्ट आउरिकल मध्ये ते ऑक्सिजनेटेड ब्लड आलं की ते या बायकस्पिड वॉल थ्रू कुठे येणार, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येणार. ठीक आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे बाळांनो. ठीक आहे, तर लेफ्ट आउरिकल मधून ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे आलं, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आलं. मग एकदा का ते लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आलं की हा जो एओर्टिक वॉल्व असतो या एओर्टिक वॉल मधून ते ऑक्सिजनेटेड ब्लड जाणार एओर्टामध्ये आणि एओर्टामधून ते पूर्ण बॉडी पार्ट्स कडे ऑक्सिजनेटेड ब्लड डिस्ट्रीब्यूट होणार. ठीक आहे, तर हा युज्युअल पाथवे असतो की कशा प्रकारे डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये येतं आणि ते हार्टमधून कुठे पाठवलं जातं, परत ते हार्टमध्ये येतं आणि हार्टमधून ते पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जातं. ठीक आहे, परत एकदा मी सांगते, केअरफुली लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय झालं, सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केव्हा थ्रू डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं राईट आउरिकल मध्ये. राईट आउरिकल मधून ते गेलं राईट वेंट्रिकल मध्ये. कशाच्या थ्रू गेलं, तर या ट्रायकस्पिड वॉल्वच्या थ्रू गेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड. मग ते डिऑक्सिजनेटेड ब्लड या पल्मोनरी वॉल्व थ्रू कुठे गेलं, पल्मोनरी आर्टरी मधून गेलं ते लंग्स कडे फॉर ऑक्सिजनेशन. ऑक्सिजनेशन झालं लंग्स मधून ते पल्मोनरी वेन्स थ्रू येणार लेफ्ट आउरिकल मध्ये. लेफ्ट आउरिकल मधून बायकस्पिड वॉल्व ओपन झाला की ते ऑक्सिजनेटेड ब्लड येणार लेफ्ट वेंट्रिकल मध्ये. लेफ्ट वेंट्रिकल मध्ये एकदा का ऑक्सिजनेटेड ब्लड आलं की एओर्टिक वॉल्व होणार ओपन आणि एओर्टिक वॉल्व थ्रू ते ऑक्सिजनेटेड ब्लड एओर्टामध्ये जाणार आणि एओर्टामधून ते आपल्या बॉडी पार्ट्स कडे किंवा आपल्या बॉडी ऑर्गन्स कडे डिस्ट्रीब्यूट केलं जाणार. हा युज्युअल पाथवे असतो की कशा प्रकारे ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या पूर्ण बॉडी ऑर्गन्स कडे सर्क्युलेट केला जातो. तर असो हे एक्सटर्नल, हा मी तुम्हाला एक पाथवे सांगितला की कशा प्रकारे कंडक्ट केलं जातं किंवा कशा प्रकारे ब्लड आपल्या हार्ट थ्रू सर्क्युलेट होत असतं पूर्ण बॉडी ऑर्गन्स कडे. आणि एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट जे आहे ते आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. ह्याचे फोटोज मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेन. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.